समाजकारण आणि विकास करण्यासाठी सरकारी खजिन्याचा वापर न करता 15 कोटीची मालकीण असलेल्या अहिल्याबाईंनी आपला खजिना रिता केला असा आदर्श राज्याचा वस्तुपाठ आखून देणाऱ्या अहिल्यादेवी एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ लोकमाता होत्या. अशा आठवणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाण्यात गाजवल्या. कैलासवासी रामभाऊ माळगी स्मृती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प बुधवारी त्यांनी गुंफले. त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्वाचे स्थान असलेली 39वी कैलासवासी रामभाऊ माळगी व्याख्यानमाला 8 जानेवारी ते 14 जानेवारी या वेळात नौपाड्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात सुरू आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बुधवारी माजी मंत्री भाजपचे प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, सचिव शरद पुरोहित उपस्थित होते. तर श्रोत्यांमध्ये माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, संदीप लेले, प्रतिभा मडवी, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, डॉक्टर राजेश मडवी, मकरंद मुळे, TJSBचे राजाभाऊ दाते, विद्याधर वैशंपायन, प्राध्यापक कीर्ती आगाशे, संजीव ब्रह्मे, समतोलचे विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. अहिल्यादेवींचा जीवन इतिहास उलगडताना ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी साध्या वाड्यातून बालवयात होळकर घराण्याची पुत्रवधू बनल्यानंतर वयाच्या 20पर्यंत विविध विद्या, ज्ञान आणि भूगोलाच्या शिक्षणासह घौडदौड व शस्त्रविद्येत कशा पारंगत झाल्या ते विशद केले. त्यांनी सरकारी खजिन्याचा वापर न करता स्वमालकीच्या 15 कोटीच्या धनदौलतीतून देवळे, घाट बांधली, पुष्कळ धानदर्भ जमिनी, गावे इनाम दिली. सर्व धर्म समभाव, उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची समाजकारणाला जोड देऊन एक नवा आदर्श प्रस्थापित करीत त्यांनी समर्पित लोककल्याणकारी राज्यकारभार केला. अशा शब्दात ॲडव्होकेट शिंदे यांनी अहिल्यादेवीच्या कर्तृत्वाचा वेध घेतला. रामभाऊ माळगी व्याख्यानमालाचं हे 39वे वर्ष आणि आजपासून त्याचं उद्घाटन आणि पहिलं पुष्प आज गुंफलं गेलं. मला आनंद वाटतो की 266 व्याख्याते विविध विषयावर शिक्षण, सांस्कृतिक, कला, साहित्य, अध्यात्म, आरोग्य, सामाजिक विषय असे विविध विषयावर त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन असा त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी गेली 38 वर्ष आणि आता 39व्या वर्षात पदार्पण आहे. ही ठाणेकरांनी उचलून धरलेली आहे. रसिक श्रोते हे फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. विविध विषय असतात आणि त्याच्यामुळे त्याची रंगत वाढत जाते. आज या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच वंशज रुचिका होळकर शिंदे यांनी आपलं व्याख्यान दिलं आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि नेते रवींद्र चव्हाण हे अध्यक्षपदी होते. असं रोज विविध विषयांवर ही व्याख्यानमाला चालणार आहे. मला खात्री आहे की सालाबादप्रमाणे ठाणेकर नागरिक जे आहेत, श्रोते जे आहेत ते भरभरून प्रतिसाद देतील. मी तमाम आमच्या ठाणेकरांना आवाहन करेन की शेवटी या व्याख्यानामधनच माणसाला संस्कार मिळत असतात, मनोरंजन होत असतं आणि ही महाराष्ट्रातली प्रतिष्ठेची व्याख्यानमाला आहे आणि ही ठाणेकरांची व्याख्यानमाला आहे. आपण आवर्जून या ठिकाणी या विनामूल्य व्याख्यानमाला तर आहेत, पण विविध विषयावर आपल्याही ज्ञानात भर पडेल, आपल्यालाही काही विषयामध्ये मनोरंजन देखील होईल. आपण अवश्य या व्याख्यानमालेला उपस्थित राहून प्रतिसाद द्या. ठाणे
ठाण्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने सावरकरनगर येथे महिलांनी स्वावलंबी व्हावे याकरिता विविध उपक्रमाचा संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महिलांना स्वावलंबी करण्याकरिता विविध प्रकारचे उपक्रम ही नेहमीच राबवत असते। त्याचबरोबर त्यांची आरोग्यविषयक काळजी घेत आरोग्यविषयक उपक्रम देखील राबवले जातात। याच पार्श्वभूमीवर सावरकरनगर परिसरामध्ये महिलांकरिता विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला। संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांची यावेळी येथे प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी त्यांचे जोरदार स्वागत देखील करण्यात आले। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्रतर्फे सावरकरनगर ठाणे येथे महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले। महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने शिवण मशीन, मेहंदी, कम्प्युटर आणि स्कूटी प्रशिक्षण यासारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे। कार्यक्रमात शिवण मशीन क्लासच्या प्रथम बॅचचे प्रमाणपत्र वितरण आणि दुसऱ्या बॅचचे उद्घाटन करण्यात आले। तसेच मेहंदी क्लासची पहिली बॅच सुरू झाली। याशिवाय कॉम्प्युटर क्लासच्या 12व्या बॅचचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले। तर स्कूटी प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत पहिल्या व दुसऱ्या बॅचच्या महिलांना लर्निंग लायसन्स देण्यात आले। संस्थापक निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला। यावेळी त्यांची कन्या तेजस्विनी सांबरे आणि मुलगा धीरज सांबरे हेही उपस्थित होते। महिलांना कौशल्यपूर्ण बनवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हे उपक्रम राबविले जात आहेत। या उपक्रमांना स्थानिक महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सतत प्रयत्नशील आहे। आजचे आपण बघतोय का कोविडपासून प्रचंड बेकारी वाढते, आज महागाई वाढते, अशा वेळेस नोकऱ्या जात आहेत। मग दादाच्या बरोबर ताईच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने शिवण क्लासचं उद्घाटन आपण दुसऱ्या बॅचचं केलेलं आहे। आता मार्केटला जायचं किंवा मुलांना शाळेत जायचं, सोडायला जायचं तर स्कूटी चालवायला तरी ताईला आली पाहिजे, त्या दृष्टीने स्कूटी ड्रायव्हिंगचा आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मेहंदी क्लासेसचे उद्घाटन करण्यात आलं का मेहंदी पण करून कशा ना कशा मार्गातून आमच्या भगिनींना 2 पैसे सन्मार्गाने मिळाले पाहिजेत, हाच आपल्या संस्थेचा उद्देश आहे। त्या उद्देशाने ठाण्यामध्ये आज याचं उद्घाटन करण्यात महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी जिजाऊ आग्रह पुढे असते। पुढे अजून काय काय उपक्रम राबवणार? संस्थेचं नावच जिजाऊ आहे, त्यामुळं शिवाजी जर जन्माला आणायचे असतील, छत्रपती शिवाजी जन्माला आणायचे असतील तर पहिल्यांदा जिजाऊ सक्षम करायला लागेल आणि त्या उद्देशाने पहिली जिजाऊ सक्षम केली जाते। अगदी कॉम्प्युटर क्लासेसपासून इंग्लिश स्पीकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून विविध प्रकारच्या क्लासेसची साडीचे हे करण्याची विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था इथे करण्यात आलेली की जेणेकरून आमची ताई सक्षम झाली पाहिजे। शिवण क्लासेस, रिक्षा चालवणे, ऑटो रिक्षा चालवणे, विविध प्रकारची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेली 89 वर्ष अग्रेसर असलेली ब्राह्मण शिक्षण मंडळ ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे। मंडळाच्या वीर सावरकर पथ येथील ज्ञानानंद स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सला ICSE बोर्डाची मान्यता मिळाली असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांनी दिली। सन 1935 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रारंभ झालेला ब्राह्मण शिक्षण मंडळाचा ज्ञानयज्ञाचा प्रवाह अखंडपणे आजही कार्यरत आहे। ठाणे भूषण चिटणीस स्वर्गीय नंदकुमार जोशी साहेब आणि तत्कालीन विश्वस्तांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे आज संस्था प्रगतीपथावर आहे।
नवीन पिढी आणि देशाची शैक्षणिक गरज ओळखून तसे शिक्षण देणे हेच ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ध्येय आहे. ठाणे शहरात संस्थेच्या शाळांचा शाखा विस्तार वर्धिशूनच असाच आहे. महाराष्ट्र विद्यालय, वर्तक माध्यमिक विद्यालय, कैलासवासी, ल मराठी प्राथमिक विद्यालय, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक वर्तकनगर, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय चरई या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत. इंग्रजी भाषेचे वाढते महत्त्व लक्षात घेता 1998 मध्ये घंटाळे येथे इंग्लिश मीडियम स्कूल आणि 2006 मध्ये ज्युनियर कॉलेज स्थापन करण्यात आले. 2019 मध्ये ICSE बोर्डाची ज्ञानानंद स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स विद्यालयाची स्थापना वीर सावरकर पथ ठाणे येथे करण्यात आली. या शाळेला ICSE बोर्डाची मान्यता मिळाली असून ज्युनियर KG ते इयत्ता 9वी पर्यंत वर्ग नवीन शैक्षणिक वर्षात सुरू होत असल्याची माहिती केदार जोशी यांनी दिली. ज्ञानानंद स्कूलमध्ये संपूर्ण वर्ग हे डिजिटल वातानुकूलित आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या स्वतंत्र लॅब आहेत. विद्यार्थ्यांसाठी विशेष IT विभाग आहे. प्रशस्त वर्गाबरोबर मैदानी खेळासाठी मोठे मैदान आहे. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नमिता सोमण, उपाध्यक्ष श्रीराम देव, खजिनदार सुभाष लिमये, विश्वस्त हेमंत दिवेकर आणि संस्थेचे सर्वच पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे ब्राह्मण शिक्षण मंडळ शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहे. BSM म्हणजे ब्राह्मण शिक्षण मंडळ जे ठाण्यातली आता जवळजवळ 90 वर्ष पूर्ण होतात ज्या संस्थेला, त्या संस्थेचं नवीन रूप म्हणजे ज्ञानानंद स्कूल ही इंग्रजी माध्यमाची सेल्फ फायनान्सची शाळा ज्याची मान्यता मला 2019 साली मिळाली. ती आम्ही शाळा उघडली होती कारण आम्हाला ICSE बोर्डाची एक शाळा सुरुवात करायची होती. तर ते आमचं ध्येय पूर्ण झालंय आणि आम्हाला 2024 मध्ये 2025 साली 9वीचा प्रवेश घेण्यासाठी CISCE काउन्सिल म्हणजेच ICSE बोर्डाचं ॲफिलिएशन मिळालेलं आहे. त्या संदर्भात ही PC आम्ही ऑर्गनाइज केली होती. मुलांना कशा प्रकारे सुविधा उपलब्ध आहे? मुलांना सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. कम्प्लीट डिजिटल एज्युकेशन आहे. एका वर्गात 40च मुलं असणार आहेत. संपूर्णपणे वातानुकूलित या वर्गखोल्या असणार आहेत. डस्ट फ्री एन्व्हायरमेंट मध्ये आपण यांना शिकवणार आहोत आणि सर्व उत्तम शिक्षक आणि ICSE बोर्डाचं जे सुंदर करिक्युलम आहे त्या करिक्युलमचं काटेकोर पालन करून आपण या शाळेचं नाव वाढवणार आहोत. सर, शाळेमध्ये जी काही फी आहे ती सर्वसामान्य पालकांना परवडणारी आहे? शाळेमध्ये जी फी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचे इन्क्लुजन्स केलेले आहेत. त्यामुळे पालकांना अवांतर खर्च कमी करणारी ही फी असणार आहे. त्यामुळे आणि शाळेतनं घरी गेल्यानंतर पालकांना परत एकदा त्यांना अबॅकस क्लासला घेऊन जा, कराटे क्लासला घेऊन जा, स्पोर्ट्सला घेऊन जा, ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच कशा त्यांच्या करून घेता येतील की जेणेकरून मुलांना एकदा पालकांनी शाळेत सोडलं आणि घरी गेल्यानंतर मुलांना स्वतःवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा स्कोप मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच झाल्यामुळे त्यांना अवांतर खर्च पण वाचणार आहे. त्यामुळे ते एकूण एक जर आपण विचार केला तर शाळा विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप त्रास होईल आणि अशी ही फी नसणार आहे आणि परवडणारीच फी असणार आहे. पालकांना काय आव्हान? पालकांना हे आव्हान करेन की तुमच्या घराच्या जवळची शाळा निवडा. मुलांचा कमीत कमी वेळ ट्रॅव्हल मध्ये जाईल याचा विचार करा. मुलगा घरातनं बाहेर पडल्यावरती 20 ते 25 मिनिटात जास्तीत जास्त शाळेत पोहोचला पाहिजे आणि शाळेतनं बाहेर पडल्यावरती 20 मिनिटात घरी पोहोचला पाहिजे. आणि आपलं अजून एक गोष्ट इथे महत्वाची आहे की इथे आपल्या जे धार्मिक कर्मकांड असतं, जसं आपण इथे गणपती फेस्टिवल साजरे करतो, आपण एकादशीची मोठी फेरी काढतो, त्यामुळे जरी ICSE शाळा असली तरी आपले जे धार्मिक कर्मकांडांची जोडून घेणारे जे ब्राह्मण शिक्षण मंडळ आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे शिकवल्या जाणार आहेत. त्यामुळे ICSE बोर्ड फॅड असलं असं समजून न चालता इथे कर्मकांड, धर्मकांड आणि सगळ्या गोष्टी सुद्धा शिकवल्या जातील. गीतेचा इथे संपूर्ण अभ्यास तुम्हाला शाळेत मिळेल कारण ब्राह्मण शिक्षण मंडळ गीता ही स्पर्धासाठी ओळखली जाणारी शाळा आहे. त्यामुळे इकडनं पास होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कराटे पण येईल, गीता पण येईल, इंग्रजी पण येईल आणि छान मराठी पण बोलता येईल. सर, शाळा म्हटलं तर ओव्हर कॅपॅसिटी अनेकदा होत असतो. आपल्याकडे सेटिंग व्यवस्था कशी असते? आपल्याकडे एका वर्गात 40च मुलं असणार आहेत. 40च्या वर आपल्याकडे मुलं नसणार आहेत. एका इयत्तेत एकच तुकडी असणार आहे. त्यामुळे तुकड्यांचा पण भडीमार नसणार आहे आणि संपूर्ण शाळेत म्हणजे 12 डिव्हिजन्स मध्ये 480च विद्यार्थी असणार. डिजिटल लॉक आहे प्री प्रायमरी क्लासरूम्स ना हल्ली काय होतं की पटकन अनऑथराइज्ड एंट्रन्स जर झाला
तर लहान मुलं पण घाबरून जातात बऱ्याचदा. आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की प्री प्रायमरी क्लासरूमचे ग्राउंड फ्लोअरला असावेत, मुलांना कमीत कमी जिना चढायला लागायला हवा, कारण लहान मुलं जिन्यातनं पडू शकतात. पण त्याच्यासोबत ते ग्राउंड फ्लोअरवर ठेवल्यामुळे त्यांना एक सिक्युरिटी रिस्क निर्माण होते की पटकन एखादा माणूस आत आला आणि ते मूल चिमुकलं असतं ते घाबरू शकतं किंवा काही चुकीचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे ह्याला आपण बायोमेट्रिक लॉक सिस्टम केलेली आहे, ज्याला फक्त प्रिन्सिपल शिक्षक आणि एक जी आया म्हणून जी शिपाई असते की ज्यांना सेविका आपण ज्यांना म्हणू की जी त्यांना ओळखीची असते त्यांच्याच अंगठ्याने ते उघडता येतं. आज संस्था चालक म्हणून मी जरी त्या वर्गात जायचं म्हणलं तर मलाही त्या वर्गात एंट्री मिळणार नाही.